हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आता ना आपण हॉटेल स्टाईल आहे ना बेसिक ज्या ग्रेव्हीज असतात ना त्याची सिरीज आपण करत आहोत। तर आजची आपली आहे ना दुसरी ग्रेव्हीची रेसिपी आहे बेसिक व्हाईट ग्रेव्ही। 3, 2, 1 रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी मगज बी लागणार आहे आणि पाऊण वाटी आपण काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत। इथे मी 2 काळी मिरी घेतलेले आहेत, 3 हिरवी वेलची, त्यानंतर इथे मसाला वेलची एकच घेतलेली आहे, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2-3 आपण हे जे तमालपत्र आहे बे लीफ ते घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहेत। आपल्याला 7 ते 8 कांदे लागणार आहेत। इथे मी यांना कांद्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण कांदे चिरून घेऊया। कांदे आपण यांना उभे असे चिरून घ्यायचे आहेत। सगळेच कांदे आपण असे उभे असे चिरून घेऊया। सगळा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया। एक आपण कढई ठेवली आहे तापवायला। आता त्यात हा सगळा कांदा काढून घेऊया। हे सगळे खडे मसाले आणि मिरची, मगजबी, काजू, अर्धा ते पाऊण ग्लास पाणी। आता आपण सगळं हे मिक्स करून घेऊया। आता आपण मिक्स करून झालं ना की लो फ्लेमवर आपल्याला ना हे शिजवायचं आहे। अराउंड एक 20 ते 25 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया। 25 मिनिटं झालेली, आपण चेक करूया। येस, मस्तपैकी आहे ना आपला कांदा सुद्धा छान मऊ झालेला आहे आणि काजू सुद्धा छान शिजलेले आहेत। आता आपण काय करूया, हे मिक्सचर आहे ना गार करून घेऊया। आपलं मिश्रण गार झालेलं आहे। आता ह्याच्यातलं जे तमालपत्र किंवा दालचिनी जी आहे आणि मोठी जी वेलची आहे ना ती फक्त काढून घेऊयात आपण। बाकी छोटी वेलची जी ग्रीन कलरची आहे, मिऱ्या आहेत, ते तसेच ठेवू कारण त्याचा फ्लेवर आपल्याला पाहिजे। आणि हे सगळं काढून झालं की मिक्सरमध्ये आपण यांना सगळं ट्रान्सफर करूयात। पाणी न वापरता आपण ह्याची ना फाईन पेस्ट करून घेऊया। आपण मस्तपैकी आहे ना ह्याची फाईन पेस्ट केलेली आहे। आता आपण आहे ना ग्रेव्ही शिजवून घेऊया। सेम कढईमध्ये आपण काय केलंय, पाववाटी तेल टाकून घेतलेलं आहे। आता ही सगळी पेस्ट काढूया। सगळी पेस्ट काढून झाली की चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। मी इथे ना अर्धा चमचा मीठ टाकलं। आता आपण सगळं मिक्स करूया। आता या मिश्रणाला उकळी येणार आहे। उकळी आली की काय होतं की ते सगळं ना बाहेर उडतं किंवा अंगावरही उडतं। त्यासाठी काय करायचंय की आपण लो फ्लेम करायचं आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं आपण छान ही ग्रेव्ही शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालीत, आपण चेक करूया। ग्रेव्ही मस्त अशी मिळून आलेली आहे आणि छान घट्ट झाली आहे। आता आपण काय करूया की गॅस बंद करून आपण ना ही ग्रेव्ही काढून घेऊया। फ्रेंड्स, हॉटेल स्टाईल शाही व्हाईट ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आपण ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता या ग्रेव्हीपासून कुठल्या भाज्या तयार होतात ह्याचं सगळी लिस्ट आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही ग्रेव्ही? आहे ना एकदम रिच आणि क्रीमी। बरं, आता ह्यापासून कुठल्या भाज्या तुम्ही करू शकता ना, तर ह्याची सगळी लिस्ट आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे। ही ग्रेव्ही महिनाभर टिकते। सो तुम्हाला कधी इच्छा झाली हॉटेलसारखं भाजी खायची तर फक्त ग्रेव्ही काढायची आणि त्या पद्धतीने तुम्हाला जशी हवी तशी भाजी तुम्ही करू शकता। तर फ्रेंड्स, नक्की ही ग्रेव्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।